नमस्कार. आज आपण बनवूयात आईस केकसाठी लागणारी परफेक्ट अशी क्रीम. आणि यासोबतच इथं मी काही खास टिप्स दिल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमची क्रीम जी आहे ती अगदीच परफेक्ट होईल याची गॅरंटी मी नक्कीच देते. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला जेवढी क्रीम बनवायची आहे तर तेवढी तुम्ही अशा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्या आणि त्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, ना की फ्रीझरमध्ये. आणि क्रीम बनवताना इथं माझी सगळ्यात महत्त्वाची टिप ती म्हणजे बघा, क्रीम नेहमी लिक्विड फॉर्ममध्ये असावी आणि यासोबतच बघा ती व्यवस्थित अशी चिल्ड असावी. नाहीतर जर क्रीम चिल्ड नसेल तरी देखील क्रीम जी आहे ती तुमची परफेक्ट अशी बनणार नाही. तर इथं बघा, मी फक्त 1 कपच इतकीच क्रीम बीट करायला घेतली आहे. याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही क्रीम बीट करत असाल तर त्याखाली बघा, बाउलच्या खाली आपल्याला थोडंसं थंड पाणी, फ्रीजमधलं थोडंसं तुम्ही कोल्ड वॉटर जे आहे ते घेऊ शकता. आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही जर जास्त क्रीम जरी बीट करायला घेतली एकत्रच, तरी देखील तुमची क्रीम ही अगदीच परफेक्ट बनेल. आणि त्यानंतर इथं माझी दुसरी टिप ती म्हणजे बघा, बीटर नेहमी आपल्याला अगदी लो स्पीडवरून आपल्याला हाय स्पीडवरती न्यायचं आहे. डायरेक्ट तुम्ही हाय स्पीडवरती क्रीम जी आहे ती बीट करू नका. सुरुवातीला 1च्या स्पीडने, त्यानंतर 2च्या, अशा पद्धतीने आपल्याला स्पीड जे आहे ते इन्क्रीज करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 मिनिटभर आपल्याला कमीत कमी लो स्पीडवरती आपल्याला बीटर जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे. आणि 1 मिनिटभरानंतरच आपल्याला अगदी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने आपल्याला स्पीड जे आहे ते इन्क्रीज करायचं आहे. आणि त्यानंतर इथं माझी सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे तिसरी टीप ती म्हणजे बघा, तुमचा बीटर जो आहे तो नक्कीच 300 वॅटच्या वरती असावा. कारण बघा, जर तुम्ही कमी वॅटचा बीटर जर घेताल तर तुमचं क्रीम जी आहे ती बीट करण्यासाठी जास्तीचा वेळ जो आहे तो लागू शकतो. तर इथं माझा मास्टर शेफ या कंपनीचा बीटर आहे आणि हा 350 वॅटचा आहे. आणि बघा, अशा पद्धतीने क्रीम इथं आपली तयार झाली आहे. आणि या स्टेपला आपल्याला याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बघा, बऱ्याचदा इथं साईडला या भागामध्ये आपली क्रीम जी आहे ती अशी लागलेली असते. याला थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला बीटरने आपल्याला व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकाल की मी बाऊल देखील आहे तो असा व्यवस्थित राऊंडमध्ये असं याला फिरवून घेते. आणि माझ्या हाताची पोझिशन किंवा हाताची मूवमेंट देखील तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपल्याला याला, हात देखील आपला अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये आपल्याला याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. आणि जेणेकरून काय होईल की सगळी क्रीम जी आहे ती एकसारखीच बीट होईल. आणि इथं आपली क्रीम जी आहे ती ऑलमोस्ट तयार होत आली आहे, मी तर म्हणेन. आणि या स्टेजला माझा बीटर जो आहे तो अगदीच हाय स्पीडवरती आहे. आणि आता मी तुम्हाला माझी क्रीम जी आहे ती दाखवते बघा. अगदी मस्त परफेक्ट अशी क्रीम इथं आपली तयार झाली आहे. मी बाऊल उलटा करते तरी देखील क्रीम अजिबात हलत नाही आहे. यावरून समजून जायचं की इथं आपली क्रीम देखील अगदीच तयार आहे. आणि असं स्पॅच्युलावरती देखील घेऊन बघायचं, जर स्पॅच्युला उचलल्यानंतर याला असे पीक्स येत असतील तर समजून जायचं की परफेक्ट अशी क्रीम इथं आपली तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता याचे पिक्स. तर परफेक्ट क्रीम होण्यासाठी काही खास टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या तर ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया परत अशाच एका छानशा नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.